तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण याचं कटिंग बघितलं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत। तर याचा व्हिडिओ कटिंगचा नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही हा बोटनेक ब्लाऊजचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला छान असं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने, माझ्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ इतक्या सोप्या पद्धतीने आहेत की तुम्ही सहज, आणि नवीन शिकणाऱ्यांसाठीच आहे आपलं, असं नाही की खूप हे हाय पाय असे टेलरांचे आपले कटिंग, म्हणजे सहज कोणाला पण लक्षात येईल अशी कटिंग आहे। आणि जेणेकरून सगळ्या बाया ज्या आहे ना, घरात मशीन निसती जरी तुमच्याकडे असेल टिपा टापा मारायला, तरी पण तुम्ही ब्लाऊज शिवू शकता, इतकी सोपी पद्धत आहे। तुम्हाला फक्त एक टेप, पेन आणि कैची याचीच गरज आहे, आणि ब्लाऊज पीस तुम्ही सहज मशीन चालवता येत असेल, टिपा मारत असाल तर तुम्ही सहज ब्लाऊज कट करू शकता। एवढ्या सोप्या पद्धतीने मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर सगळ्या मैत्रिणींनी नक्की बघा। तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत जा। तर मी हा कालच्या व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ शेअर केला होता। याला अशी चुनी सुद्धा आहे बाहीला, आणि ती शिवल्यानंतर सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग बघा, ही बाही आहे, त्याच्यानंतर बोटनेक ब्लाऊजचं हे संपूर्ण कटिंग आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे स्टिचिंग। तर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ ज्या मैत्रिणींनी नसेल बघितला त्यांनी नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, आपण हा पार्ट घेतलेला आहे, जो आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी पण अशा पद्धतीने। तर खालच्या साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे। जसं आपण प्रिन्स कट ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पार्ट सुद्धा स्टिच करायचा आहे। तर मी एक दाब टिप दिली आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरनं एक टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने आता साईडने अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचे। त्याच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट जॉईंट करून घेणार आहे। तर आपले हे पार्ट जोडून झालेले आहेत। आता आपण जो आहे फ्रंट पार्ट चा पुढचा गळा जो आहे तो काढून घेणार आहे। तर आपले दोन्ही पण पुढून हुक टाकायचं आहे। तर आपले हे कट केलेला पार्ट आहे पुढून, तर पुढचा गळा जो आहे त्याच्यावरती जे मार्किंग केलेलं आहे ते आपण या पद्धतीने त्याच्यावरती टिप मारून घेतली आणि त्याच्यानंतर गळा कट करून घेतला। आता आपल्याला इथे पलटी मारून घ्यायचे। आपण जे पण अस्तर ठेवतो ते ब्लाऊज पीस जो आहे तो आपला सरळ भाग असतो, सरळ भागावरती आपल्याला जे अस्तर आहे ते ठेवायचं आहे। तर खालच्या साईडने पण याच पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता आपण अस्तर जे आहे ते साईडने ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं। बघा, या पद्धतीने एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे। जसं आपण आता हा एक पार्ट तयार केला तसंच आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने गळ्याच्या कडेने टिप मारून घ्यायची आपल्याला। तर इथं तुम्ही कॅनॉटचा पण वापर करू शकता गळ्याला। तर मी इथं डायरेक्टली अस्तरवरतीच गळा जो आहे तो घेतलेला आहे। काय होतं, बऱ्याच मैत्रिणींजवळ आपण जर कॅनॉट जो आहे ते कधी कधी राहत नाही, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा अस्तरवरतीच गळा घेऊन ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू शकता। तर बघा किती छान आपला गळा तयार झालेला आहे। आता आपण इथं जे साईडने आपण जे पार्ट तयार केले ते फिटिंग पार्ट ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। बघा, एक दाब टिप देऊन घेऊ आपण।
छान पफ वगैरे आपला मस्त आलेला आहे। त्याच पद्धतीने आता आपण दुसरा पण पार्ट जोडून घेऊ। बघा आपले दोन्ही पण पार्ट किती छान तयार झालेत। हुकलूक पट्टी लावायची आहे त्याला, तर त्याच्यासाठी जे आपल्याकडे अस्तर होतं शिल्लक ते आपण घेतलं। त्याच्या आपण 2 पट्ट्या काढून घेणार आहे। एक पट्टी जी आहे ती आपली सरळ बाजूनी जोडायची असती आणि एक पट्टी आपल्याला उलट्या बाजूनी, जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे त्या पद्धतीने, या पद्धतीने जर आपण हुकलूक पट्टी जोडली तर कधीही उलटी पालटी आपली पट्टी जी आहे ती होणार नाही। बऱ्याच मैत्रिणींना हा पण प्रश्न पडतो की ही एक हुकलूक पट्टी कुठून लावायची, एक हुकलूक पट्टी कुठून लावायची आहे म्हणून, एक आय पट्टी आणि एक हुकलूक पट्टी। तर हुकाची आळी पण मी लगेच करून घेतेय। तर बघा फायनली आपलं 2 पार्ट तयार झालेत, म्हणजे फ्रंट पार्ट आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला घ्यायचा आहे बॅक पार्ट। तर बॅक पार्टची आपली जी काही उंची आहे गळ्याची ती आपण टाकून घ्यायची। फक्त आपण जो वर बॉक्स काढून घेतला चौकोन, त्याच लेवलमध्येच आपल्याला खालचा पण बॉक्स काढायचा आहे। तर मी इथं असा मटक्याचा आकार देऊन घेतेय। बघा या पद्धतीने। आता खडूचं मार्किंग दुसऱ्या साईडला वटतं ते आपल्याला वठवून घ्यायचं आहे। आता आपलं जे मार्किंग आहे ते आपल्याला ब्लाउज पीस सरळ ठेवायचं आहे, त्याच्यावरती जे अस्तर आहे ते ठेवायचं आहे। आता आपल्याला याच्यावरती जे पण आपण डिझाईन घेतली, गळा घेतला, तर त्याच्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता जिथं आपलं नॉड येणार आहे तिथं थोडासा गॅप ठेवायचा आहे। टिप मारताना आपल्याला कैची लावण्यासाठी एकदम खेटून टिप नाही घ्यायची आपल्याला त्या ठिकाणी जिथं आपली नॉड येणार आहे तिथं, नाहीतर मग आपल्याला कट करायला प्रॉब्लेम येईल। आता खालच्या साईडनी पण अर्धा इंचानी टिप मारून घ्यायची आहे। उरलेला पार्ट आपण इथं कट करून टाकला। आता जो गळा आहे तो आपल्याला प्रॉपरमध्ये जसं कट करून घ्यायचा, जसं मी तुम्हाला सांगितलं इथं कट लावायला आपल्याला जागा शिल्लक ठेवायची आहे, त्या पद्धतीने आपण इथं कट लावून घेतला आणि आतला गळा कट करून घेतला अशा पद्धतीने। याला छोटे छोटेसे कट लावून घेतले। आता याला पलटी मारून घ्यायचं। तर आपला बघा किती छान असा गळा तयार झाला। बोटनेक गळा तयार झालेला आहे आपला। आता याच्या कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर हा बोटनेक मटका गळा आहे, खूप सुंदर दिसतो।